आज आपल्या समोर पुरंदरच्या जनतेला निश्चितपणे त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या जनतेला सांगायला भारतीय जनता पक्षाच्या आम्हा सर्वच त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना खूप आनंद होतोय की जो आपला खऱ्या अर्थानं ज्ञानोबारायांची पालखी ज्या रस्त्यानं त्या ठिकाणी हजारो वर्षापासून त्या ठिकाणी पंढरपूरला जाते त्या रस्त्याचं खूप मोठं काम आणि त्याच्यामध्ये तो रस्ता खूप चांगला करण्याचं काम हे केंद्रामध्ये ज्यांचा नावलौकिक खूप चांगला आहे ते भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय रस्ते विकास मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांनी आम्हाला खूप मोठं या पुरंदरला वरदान दिलं आणि हा सासवड बाह्य मार्ग जो रस्ता आहे तो असेल, शिवरीचा पूल असेल, खळदच्या तिथला फाट्यावरचा पूल असेल, बेलसर फाट्यावरचा पूल असेल किंवा इथं आता बाह्य वळणाव झालेले सोनोरीचा रस्ता असेल, वनपुरीचा रस्ता असेल किंवा पारगावचा रस्ता असेल तिथं झालेले पूल असतील किंवा दिव्याचा इथला हा धोकादायक जे काय तिथला रस्ता निर्माण झाला, अनेक अपघात झाले, चांगल्या व्यक्ती तिथे त्या ठिकाणी आपल्या या अपघातामध्ये त्या ठिकाणी मरण पावल्या, त्या सगळ्या गोष्टींमध्ये सन्मान्य नितीनजी गडकरी साहेबांच्या निर्णयामुळं आज त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करोडो रुपये खर्चाचा रस्ता त्या ठिकाणी होतोय आणि निश्चितपणे तो रस्ता होत असताना आता त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जे काम चालू झालं ते म्हणजे दिवे घाटाचं की ज्या दिवे घाटामध्ये त्या ठिकाणी खूप मोठी अडचण निर्माण झाली होती. 3-3, 4-4 तास दिवे घाट हा बंद व्हायला लागला होता वाहतुकीच्या गतीमुळं आणि वाहनांच्या त्या ठिकाणी झालेल्या प्रचंड संख्येमुळं. त्याचबरोबर वडकी नाला, उरुळी देवाची किंवा त्याच्यामध्ये भेकऱ्यानगर ह्या परिसरामध्ये होणारी कोंडी आणि तासनतास लोकांना होणारा त्रास याच्यामधून मुक्तता खऱ्या अर्थानं नामदार नितीनजी गडकरी साहेबांनी आम्हा पुरंदरवासियांना मिळवून दिली हे सांगताना निश्चितपणे अभिमानी वाटतोय आणि आनंदही होतोय आणि अशा त्या ठिकाणी गडकरी साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही सगळे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आपल्या समोर आलेलो आहोत. पुन्हा एकदा त्या ठिकाणी नितीनजी गडकरी साहेबांच्याकडे आम्ही जाणार आहोत आणि हे रस्ते अजून जे काम चाललेलं आहे ते आणखी स्पीडने व्हावं. दिवे घाटातला रस्ता त्या ठिकाणी जो चाललेला आहे जो धाडसी निर्णय त्यांनी घेतला तो अतिशय चांगला व्हावा यासाठी आम्ही सगळेजण पुन्हा त्या ठिकाणी नामदार गडकरी साहेबांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे पुरंदरवासी म्हणून त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद त्यांचं अभिनंदन त्या ठिकाणी करणार आहोत. रस्त्याचा दर्जा निश्चितपणे आज आपण पाहतोय जेजुरीवरनं जो आपला नेरळला रस्ता आहे तो पाहिल्यानंतर त्याचा दर्जा पाहिल्यानंतर खूप चांगलं वाटतंय. पण मधल्या काळामध्ये थोडासा जो काही दर्जाचा प्रश्न त्या ठिकाणी आपल्या शिवरीच्या परिसरामध्ये किंवा इथे निर्माण झाला तोही त्या ठिकाणी सुधारण्यासाठी आपल्या भावना लक्षात घेऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांना त्या गोष्टीची कल्पना देऊन त्यांच्याकडे ती विनंती करणार आहोत. पुणे पंढरपूर हायवेच्या कामाच्या संदर्भात जे नितीनजी गडकरी साहेबांनी ह्या रस्त्याला गती दिली, खरं तर मला सांगायला आनंद होतो की आज आमची इथं भारतीय जनता पार्टीचे नेते माजी आमदार अशोक भाऊ टेकोडे आहेत, आमचे अध्यक्ष संजय काका निगडे, हे सर्वजण गणेश मामाने असतील, अजिंक्य भाई आहे, माधवराव शेंडकर आहेत, PL दादा आहेत. सांगायला आनंद होतो की खरी तर या पंढरपूर हायवेची मागणी माननीय अशोक भाऊ टेकोडे आमदार असताना केली होती आणि त्यावेळेस पहिल्यांदा पुरंदरला 4 लेनचा रस्ता व्हावा याची स्वप्न अशोक भाऊ टेकोडे यांनी पाहिलं आणि त्याच्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. त्या काळामध्ये सुद्धा आम्ही सोबतच त्यांच्याबरोबर काम करत होतो. महाराष्ट्र शासनाची जी पायाभूत समिती आहे त्यांनी याला पहिल्यांदा मान्यता दिली आणि त्या संदर्भातल्या कामकाजाला खरी सुरुवात त्या कामाला झाली. खरं तर कोणत्याही कामाचं व्हिजन आणि स्वप्न पाहणारे जे नेते असतील त्यामध्ये अशोक भाऊ आहेत आणि आमचे देशाचे नेते आदरणीय मोदी साहेब असतील, देशाचे बांधकाम मंत्री नितीनजी गडकरी. आपण पाहता या संपूर्ण देशामध्ये खरं तर नितीनजी गडकरी यांनी संपूर्ण रस्त्याचं जाळं असं निर्माण केलं आहे की ते पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या देशातच आपण फिरतोय का याची कल्पना वाटत नाही. म्हणजे इतक्या अतिशय सुंदर रस्ते बनवण्याचं काम केलंय आणि त्याचबरोबर सर्व तीर्थक्षेत्रांना जाणारे रस्ते बनवण्याचं काम केलं. खरं तर पुणे पंढरपूर हायवेला गती दिली आणि आज या पुरंदर तालुक्यामध्ये हा रस्ता होत असताना कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊन दिला नाही.
भूसंपादनाचं सुद्धा पहिला प्रथम मोबदला दिला आणि नंतर रस्त्याचं काम चालू झालं. असं अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारे नितीनजी गडकरी साहेब असतील, नरेंद्र मोदी साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, आदरणीय बावनकुळे साहेब असतील, या सर्वच नेते मंडळींचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि पुरंदरच्या जनतेच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या हातून असंच चांगलं काम घडू अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. तेरा विषय की केंद्रीय मार्ग निधीमधून ज्यावेळेस कोंढवा ते वीर आणि कापूर वळती यवत हा रस्ता सुद्धा अशुभाऊंच्या काळात त्यावेळेस मंजूर झाला आणि प्रथम तो रस्ता 3 मीटरचा होता. त्यानंतर तो रस्ता 6 मीटरचा रस्ता झाला केंद्रीय मार्ग निधीमधून आणि आज त्या रस्त्याला देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांच्या माध्यमातून गेले हे सरकार आल्यानंतर पहिली 670 कोटी रुपयाची मान्यता या रस्त्यांना मिळाली आणि त्याचं कामकाज आज टेंडर होऊन त्याचे जवळजवळ म्हणजे प्रत्येक ठिकाणी 4 लेन होण्याचं काम हे होत आहे. कारण खरं तर एका 4 लेनचं स्वप्न पाहिलं होतं अशोक भाऊंनी. आज त्याच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यामध्ये असे आता हे होणारे 3-4 4 लेन म्हणजे कोंढव्यापासून येणारा रस्ता असेल किंवा यवत रस्ता असेल, इकडे केतकावळे रस्ता असेल, हे सर्व रस्ते 4 लेन होत आहेत. म्हणजे पिसर्वे सुपार रोड असेल त्याचं काम आता चालू आहे. म्हणजे अशा पद्धतीने आज पुरंदर तालुक्यामध्ये अनेक रस्ते हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत आहेत, या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून होत आहेत. हे मला आवर्जून सांगायला आनंद होतो. पुरंदर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुरंदर तालुक्याचे माजी आमदार आमचे नेते अशोकभाऊ टेकवडे, माजी सभापती निलेशभाऊ जगताप, अजिंक्यभाया टेकवडे, सरपंच जावळा अर्जुन, मेमाने साहेब, शंकर साहेब, PL दादा, सूर्यकांत रणवरे, धुमाळ साहेब, कड साहेब, राजू कोलते या सर्वांच्या उपस्थितीत आज जो पुणे पंढरपूर हा पालखी मार्ग ज्याची सुरुवात अशोकभाऊ टेकवडेंच्या हस्ते झाली, त्याचा आज संपूर्ण हा रस्ता जो आता पूर्णत्वाकडे चाललाय त्याचा योग आम्हाला भाऊंच्या नेतृत्वाखाली आज जे परदेशात जे रस्ते आपण पाहायला बघतो टीव्हीवर पिक्चरमध्ये त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीचे रस्ते आज आपल्या इथं देशाचे नेते पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब व आपल्या महाराष्ट्राचेच केंद्रीय रस्ते विकास मंत्री नामदार नितीनजी गडकरी साहेब यांचा जे ड्रीम प्रोजेक्ट होता पुणे ते पंढरपूर हा पालखी मार्ग हा आज चांगल्या पद्धतीने म्हणजे समाप्तीकडे चाललाय आणि ह्या होत असताना आज भाऊंच्या अध्यक्षतेखाली त्यांचा अभिनंदनाचा ठराव व आपल्या पुरंदरवासियांकडून त्यांचं जे काम उत्कृष्ट झालंय त्याबद्दल आभार मानतो आणि परत एकदा केंद्राचे व राज्य शासनाचे आभार मानतो. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पुरंदर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये तालुक्यातील सर्वच नेत्यांनी जे काय अभिनंदनाचे ठराव मांडले व जे काय चांगलं काम आपल्या कर्तबगार नेत्यांनी केलेलं आहे याच जे काय समोर आपल्या समोर जनतेसाठी केलेलं काम हे आपल्या समोर मांडलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सरकारचं अभिनंदन करण्याच्या हेतूने या ठिकाणी जी काय पत्रकार परिषद घेतली तर सर्व भारतीय जनता पार्टी व तालुक्यातील सर्व नेत्यांच्या वतीनं मी या ठिकाणी सर्व अनुमोदन देत आहे.